अरे थांब रे, तू बाजूला. अरे एक मिनिट. सेट मी 10 मिनिटात फोन लावतो, थांबा. अरे मोबाईल कोणाचा आहे? थांब रे, बघ जरा. काय? अरे बोलूनच देत नाही ना यार. मी माझी विड्रॉल घेतोय. गोकुळ भाऊंशी गिरीश भाऊ बोलताय आणि त्यांचं बोलणं झालं का ते येतील. गोकुळ भाऊ गिरीश भाऊंशी बोलताय आता. ते काहीतरी कुणाल दराडेंनी त्याला काहीतरी बोलला. कुणाल दराडेंनी काल एका तुमचा बाप काढला त्याच्यामुळे उमेदवारीचा अर्ज मागे घेतला जाणार नाही, तुमचं काय मत आहे? हो, कुणाल दराडेंनी काल एका नगरसेवकाला त्या ठिकाणी सांगितलं गणेश गीतेचा बाप येऊन माघार घेईल त्या ठिकाणी. आणि त्याच्या किशोर दराडेंनी काहीतरी गोकुळशी स्वतः फोनवर सांगितलं तू काय म्हातारा झाला का, निवडणुकीत थांबून घे. यामुळे तो जरा चिडला आणि तो इथून निघून गेला होता. पण त्याला आता गिरीश भाऊ सांगताय आणि तो या ठिकाणी येईल. ते काहीच माहित नाही मला. मी माघार घेतो. तो मला म्हणे ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही. आणि या ठिकाणी जर समजा अजून तर निवडणूक फार लांब आहे, ते जर कालच माझा बाप काढत असतील तर मी त्यांच्यासाठी विड्रॉल का द्यावी. आता तो गिरीश भाऊ आणि ते बोलताय दोघ जण. काय आता बोलताय ते नाही माहित मला. तर आपण पाहतोय नाशिकच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळाच तिढा निर्माण झालेला आहे. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी म्हणून गणेश गीते यांनी त्यांना फोन केला. मात्र गोकुळ गीते हे आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. माझा बाप काढला जातोय आणि ज्या व्यक्तीने माझा बाप काढलेला आहे त्याच्यासाठी मी का माघार घ्यावी असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. त्यामुळे मी माघार घेणार नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. खरं तर गोकुळ गीते हे नॉट रिचेबल होते. मात्र आज गणेश गीते यांचा फोन त्यांनी उचललाय आणि आपली भावना त्यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यानंतर गिरीश महाजन यांच्याशी गोकुळ गीते यांचं बोलणं सुरू असल्याचं देखील गणेश गीते यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता गिरीश महाजन यांना तरी गोकुळ गीते यांची समजूत काढण्यासाठी यश येतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे.